Good morning, guys, and welcome back to another vlog, another day. And finally, जे काम आमचं मागच्या 4 दिवसापासून पेंडिंग राहत होतं ते आज झालं आहे. आणि ते म्हणजे आम्ही जी तुळस नवीन घेतली होती ती सकाळीच आविष्काने कुंडीत लावली आहे. आणि ही आमची जुनी तुळस, आणि ज्याने केलं आहे तो इथेच करतोय थोडं काम. चला फायनली म्हणजे आज विकेंडला एक तरी काम तर झालं आहे. लंच करून आलो आहे. लंच आणि ब्रेकफास्ट सोबत केलं. जरा आम्ही काय काय खाल्लं ते बघितलं ना, तर सुरुवात केली होती मेदूवडा, मग डोसा, त्यानंतर घेतली चपाती भाजी, आणि फोर्थ लास्ट घेतलं चहा आणि पाव. हे सगळं आमचं लंच ब्रेकफास्ट म्हणून एकत्रच डायरेक्ट वाजले होते 12. गाईज फायनली आविष्कारला मूवीसाठी कन्व्हिन्स केलं आहे. म्हणजे तो अगोदर रेडी होता, नंतरनं तो नाही बोलला, मग नंतरनं त्याला कन्व्हिन्स केलं. त्याच्यानंतर ना त्याने त्याच्या 2 कलिग्सला कन्व्हिन्स केलं आहे. असे आम्ही 4 जणं निघालो आहे आज मूवी बघायला. मूवी तर माहितीच आहे तुम्हाला, क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम. चल मग तिथून आल्यानंतर तुम्हाला मूवीचा रिव्ह्यू देऊ. जाण्या अगोदर एकदा चहा घेतो, मग निघूया. तर जायचं आहे आणि मी टायमावर पोचलो आहे असं म्हणजे कधीच होत नाही. आणि ज्याच्यात माझी काही चुकी नसते. मी 5 वाजता आवरून बसलो आहे आणि आता एक 5:15-5:20 झाले आहेत. आणि जे आविष्कारचे कलिग आहे हैरम आणि बालाजी, आणि त्यांची वाट बघतो. 25 ते 30 मिनटामध्ये मूवी चालू होईल आणि अजूनही हे आलेले नाही आहे. आणि आविष्कार तिकडे गेटच्या बाहेर वाट बघतो. जस्ट मूवी बघून आलो आहे आणि मूवीचा रिव्ह्यू काय वाटतं तुला? एक नंबर. मी तर आता एक मराठी शाळा चालू करेल, नाही तर माझी डान्स करेल. एवढा इम्प्रेसिव्ह आहे म्हणजे मूवी खरं बघितला पाहिजे. हेमंत ढोमे प्रोड्यूस अँड डिरेक्टेड बाय. पट कमी पडू देऊ नका. हा 4 वेळा रडला आहे मूवी बघताना. त्याला प्रत्येक सीन रिलेट होत होता. ऑल्दो तो मला एवढा झाला नाही, म्हणजे मी पण मराठी शाळेतून शिकलो, बट हा तर झाला पाहिजे. हा खूप इमोशनल झाला होता असं. मराठी शाळा भाई, खूप मजा यायची मराठी. तर सगळ्यांनी एकदम खाता वगैरे सगळं काय व्यवस्थित ॲक्टिंग केलेली आहे. स्पेशल मेन्शन जसं प्राजक्ता कोहली, जिची ॲक्टिंग मला हिंदी मूवीमध्ये एवढी पटत नाही, मला एवढं आवडत नाही, पण मराठी मूवीमध्ये एकदम छान ॲक्टिंग केली आहे. अमेय वाघ, तो मला लिटरली दिलदोस्ती दुनियादारीमधला कैवल्यच वाटत होता, फक्त दाढीवाला आणि आगरी मराठी बोलणारा. एकदम भारी. हेमंत ढोणेने खूप छान डिरेक्ट केलेला आहे मूवी, खूप छान रिटर्न आहे. त्यानंतरनं निर्मिती सावंतची पण एक स्पेशल त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे गेस्ट अपीअरन्स दिला आहे. तर ज्यावेळेस त्यांची एंट्री होते ना, तर ॲज अ नार्वेकर बाई म्हणून एक एक्स टीचर म्हणून त्यांची एंट्री होते, तर ज्यावेळेस त्या येतात असं वाटतं की नाही खूप लाफिंग सीन असेल जसे ते बाकीच्या मूवीजमध्ये करतात, बट या मूवीमध्ये तसं नव्हतं. त्यांना एक सिरियस रोल दिला होता. सचिन खेडकर भाई म्हणजे द ग्रेटेस्ट ॲक्टर म्हणू शकतो आपण मराठीचे. त्याच्यानंतर सिद्धार्थची ॲक्टिंग चांगली आहे, पुष्कराची ॲक्टिंग छान आहे, सगळ्यांनी टॉप नॉच परफॉर्मन्स दिलेलं आहे. क्षितिजोग तिची पण ॲक्टिंग चांगली आहे. तर व्यवस्थित म्हणजे खूप छान मूवी आहे. महासोड्यासाठी बनलेला आहे. सगळ्या फॅमिलीला तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि जे मराठी शाळेतले मुलं आहे ना, त्यांना आता 101% रिलेट होतो. त्याचं म्युझिक व्यवस्थित आहे, गाणे वेल रिटन आहे, सगळं काही टॉप नॉच आहे. नक्की बघू शकता तुम्ही. सो गाईज, आमचं डिनर वगैरे झालं आहे आणि आता आविष्कार करतो त्याची ड्रॉइंग. ही आहे त्याची आजची कलाकृती. आणि मी माझं पण एक स्किल दाखवतो जे मला आत्ता आठवलं. आज मी शर्ट प्रेस करत होता, तो हा शर्ट टाकला आहे मी जाळून इथं. झाला माझ्या वॉर्डरोबमधला एक शर्ट कमी. चालायचंच. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. ठीक है, उन्हीं छोटी बातों की वजह से तो शहर बना है. होता रहता है. So on this note, I am ending this vlog here. If you like my videos, my stories, my hustle, so please subscribe my channel. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.